नमस्कार, मी शुभम राज. तारा न्यूजच्या आणखी एका नवीन पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत या पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये आहेत अनिशा घोलकर, ज्या की K11 सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आणि योगा ट्रेनर आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण अनिशा मॅडमचं स्वागत करूयात. मॅडम, स्वागत आहे आजच्या या नवीन पॉडकास्टमध्ये आणि तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. नमस्कार, मी अनिशा घोलकर. मी K11 सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे आणि सध्या योगा ट्रेनर म्हणून पण तर ज्यावेळी या न्यूट्रिशन्स, डाएट आणि एक्सरसाइज बद्दल माहिती घेण्यासाठी ज्यावेळी आम्ही अनिशा मॅडमकडे गेलो त्यावेळी बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आणि त्याही सोप्या पद्धतीनं. आता कसं आहे की लोकांनी ज्यावेळी विचार करतात लोक एक्सरसाइजबद्दलचा, डाएटबद्दलचा, न्यूट्रिशनबद्दलचा, त्यांना वेट लॉस करायचा आहे, वेट गेन करायचा आहे, त्यावेळी लोकांचे मिथ्स असे वाढलेत की त्यांना असं वाटतं की खूप सगळ्या गोष्टी चेंज करायला लागणार आहेत. आपलं लाईफस्टाईल चेंज होऊ शकतं, आपलं रुटीन चेंज होऊ शकतं, आपल्याला बऱ्याच टाईपचे ॲडजस्टमेंट करायला लागू शकतात, आपल्याला हे खायचं नाही आहे, ते खायचं नाही, अशा ब्ला 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 बऱ्याच गोष्टी लोकांच्या मनामध्ये येतात. बट एक्झॅक्टली ज्यावेळी मी मॅमशी बोललो या टॉपिक संदर्भात त्यावेळी असं काहीच नाही आहे. ह्या कुठल्याही प्रकारच्या डाएट आणि न्यूट्रिशन हे ॲडजस्टमेंट नसून हे एक लाईफस्टाईल आहे असं मला त्या ह्याच्यातनं नक्कीच क्लिअर झालंय. तर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सर्टनली लोक जिम करतात, एक्सरसाइज करतात, बट लोकांच्या डोक्यात अजून एक मिथ आहे की ते जिम बंद करू किंवा ज्यावेळी एक्सरसाइज आपण बंद करू, डाएट बंद करू, त्यावेळी आपल्याला वजनामध्ये परत फरक पडू शकतो का? जर लोक म्हणतात की जिम बंद केलं की वजन वाढतं, जिम बंद केलं की नुसतंच अंग फुगतं किंवा जिम जॉईन केलं की नुसतंच अंग फुगतं, हे असं आहे का खरोखर? ओके. जनरली हा प्रश्न खूप जणांकडून विचारला जातो की जिम बंद केल्यावर वजन वाढतं का? पण जनरली तुम्ही जिम जॉईन करता, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की तुमचं खूप वेट वाढलं, तुम्हाला असं वाटायला लागलं की आता वेट कमी करण्याची गरज आहे, त्या पॉईंटला जाऊन तुम्ही जिम जॉईन करता. मग तुमचे काहीतरी गोल्स असतात की बाबा 1-2 महिन्यात वजन कमी झालं पाहिजे, सो त्यानुसार तुम्ही तिथे 1-2 महिने डिसिप्लिन राहत असता, काहीतरी हेल्दी फूड खाण्याचा ट्राय करत असतात त्या 2 महिन्यात, किंवा तुमचे बॉडी मुवमेंट्स आधीपेक्षा थोडे वाढलेले असतात आणि त्यामुळे काय होतं की त्या 2 महिन्यात थोडंफार वेट तुमचं कमी येतं. पण ते तुम्ही लाईफस्टाईलमध्ये आणलेलं नसतं, ते तुमच्या माइंडसेटमध्ये आलेलं नसतं, ते फक्त तुमच्या डोक्यात एवढंच असतं की आपण हे 2 महिने करायचं, वेट कमी झालं की तुम्ही जिम बंद करायची. तर त्यानंतर काय, तुम्ही एक वेळ जिम बंद केली तर तुमच्या बाकीच्या बॉडी मुवमेंट्स चालू राहिल्या, म्हणजे रनिंग चालू राहिलं, स्विमिंग चालू राहिलं किंवा कुठल्याही बॉडी मुवमेंट्स, एक्सरसाइजेस चालू राहिले तर तसंही नाही वाढणार वजन. इव्हन लोक रनिंग सुद्धा करतात किंवा नुसताच कार्डिओ सुद्धा करतात. हा, येस. आणि कार्डिओ बद्दल सुद्धा ऐकलं की कार्डिओ केल्यानंतर सुद्धा बारीक होतं असं सुद्धा म्हणलं लोकांनी. ते फक्त काय आहे, तुम्ही हेल्दी फूड किती खाताय किंवा किती अनहेल्दी फूड खाताय यावरच तुमचं वेट लॉस किंवा वेट गेन अवलंबून असतं. हे डिरेक्टली तुम्ही जिमवर त्याचं ब्लेम नाही देऊ शकत. इट्स अबाउट मेंटॅलिटी, इट्स अबाउट यू, इट्स अबाउट युअर माइंडसेट, इट्स नॉट अबाउट जिम और इट्स नॉट अबाउट डाएट. ग्रेट. तर हा झाला एक्सरसाइज आणि जिमचा विषय.
तर ज्यावेळी आपण एक्सरसाइजेस करत असतो किंवा नसतो, लोकांचं नॉर्मल किंवा वेट कमी करायचं आहे, वाढवायचं आहे या संदर्भातलं डाएट त्यांचं सुरू असतं आणि मग हे डाएट त्यांचे गोल्स ज्यावेळी ते पास करतात की माझं वेट प्रॉपरली आता कमी आलंय किंवा वाढलंय, की मला आता ओके वाटतंय, फिट वाटतंय, मग त्यावेळी समजा डाएट बंद केलं तर काय होईल? ऍक्च्युली कसं आहे, डाएट ही लाईफस्टाईल आहे हे कुणाच्या लक्षात आलं नाहीये. डाएट ह्या कन्सेप्टचा अर्थ आहे की तुम्ही बॅलन्स्ड मील तुम्ही पोटात घेताय. ओके, आपल्याला काय झालं, आपण दररोजच्या जीवनात आपली लाईफस्टाईलच अशी झालेली आहे म्हणजे आत्ताच्या जीवनात की तुम्ही रोज काहीतरी बाहेरचं खाताय. सो तुम्हाला हेल्दी फूड जेव्हापासून तुम्ही किंवा घरचं खाणं चालू करतात तर तुम्हाला वाटतं की ते डाएट आहे. इट्स नॉट डाएट. ओके, ते तुम्ही बॅलन्स फूड घेताय, पण ते फक्त तेवढीच कन्सेप्ट लोकांच्या डोक्यात बसलेली, किंवा टेस्टलेस फूड, डाएट इज इक्वल टू टेस्टलेस फूड. हा, हे खूप लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे. तर डाएट इज इक्वल टू बॅलन्स्ड मील, हे मेन आहे. जर तुम्ही डाएट करत असताना तुम्ही चांगल्या हॅबिट्स लावल्या, तुम्हाला बॅलन्स मील तुम्ही घेत असाल, आणि जेव्हा तुम्ही डाएट बंद करताय तुम्ही तुमच्या चांगल्या हॅबिट्स बंद करताय. असं नाही की डाएट बंद करताय. जर तुम्ही तुमच्या चांगल्या हॅबिट्स बंद केल्या तर त्याचा तुम्हाला इफेक्ट जाणवणारच आहे, मग तेव्हा तुमचं वेट गेन होणार आहे. पण हे मी अगेन सांगते की इट्स अबाउट यू, इट्स नॉट अबाउट डाएट. जर तुम्ही चांगल्या हॅबिट्स कंटिन्यू केल्यात, ती तुमची लाईफस्टाईल झाली पाहिजे. हे नाही की तुम्ही गोल सेट केले 2 महिन्यापुरतं तुम्ही 2 महिने हेल्दी फूड खाताय आणि नंतर त्याच्यानंतर सोडून अचानक तुम्ही जंक खायला चालू केलं तर त्याचा इफेक्ट दिसणारच आहे ना. 100% दिसणार आहे. जसं तुम्ही परीक्षेसाठी अभ्यास करता, अभ्यास केल्यावर तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतात. तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्हाला नाही मिळणार. इतकं सिंपल आहे ते. मोठा भोपळा मिळणार आहे त्यावेळी पेपरला, आणि ज्यावेळी डाएट मध्ये गफलत केला तुम्ही सुद्धा भोपळा होऊ शकता. आणि मला एक अजून एक एक्सपिरियन्स आलेला आहे बघण्यामध्ये की लोक महिना 2 महिना चांगला डाएट सुरू असतो, मग बदनच एखाद्याचं लग्न येतं, मग त्यावेळी ते खूप खातात. आणि काय होतं की कधी कधी मित्रमंडळी फोन करतात, चल रे काय नाही होत, चल चहा पिऊया, चल वडापाव खाऊया, बाकी बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्यावेळी ते काय म्हणतात, त्यांचा रिप्लाय काय असतो, हा आज बाहेरचं खाल्लंय, उद्या जास्त मी कॅलरीज बर्न करणार. येस येस येस. हे कसं आहे की तुम्ही एका दिवसानी तुम्ही खाल्ल्याने वजन नाही वाढत, किंवा तुम्ही एक दिवस वर्कआउट केल्याने लगेच वजन नाही कमी होत. हे कन्सिस्टंटली तुम्ही काय कुठली ऍक्टिव्हिटी करताय. तुम्ही जर कन्सिस्टंटली हेल्दी फूड खात असाल तर तुम्ही तसंही हेल्दी होत जाणार. कन्सिस्टंटली हळूहळू तुम्ही हेल्दी होत जाणार. आणि जर तुम्ही हेल्दी आहे, आत्ता तुम्ही हेल्दी आहे पण कन्सिस्टंटली तुम्ही जंक फूड खात गेलात की बाबा आजचा दिवस आपण खाऊया, हे आजचे दिवस रोज रोज यायला लागले म्हणजे कन्सिस्टंटली तुमचं असं व्हायला लागलं तर ते वेट गेन होणारच आहे. ओके, कुठली गोष्ट इट्स अबाउट कन्सिस्टन्सी. बरोबर. म्हणजे तुम्ही जर कन्सिस्टंटली कुठलेही तुमचे हॅबिट्स आहेत ते कन्सिस्टंटली फॉलो केले, चांगले हॅबिट्स कन्सिस्टंटली फॉलो केले तर त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतील. जर तुम्ही वाईट हॅबिट्स कन्सिस्टंटली फॉलो केले तर त्याचे तसे रिझल्ट्स येणार. सो ते तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे. हे जे कन्सेप्ट आहेत डाएट अँड एक्सरसाइज, इट्स मेनली अबाउट माइंडसेट. तुमचा माइंडसेट कसा आहे ह्याच्यावर सगळं डिफाईन होतं. खरं तर कन्सिस्टन्सी आणि कंटिन्युटी खूप महत्वाचे भाग आहेत लाईफमध्ये कुठली गोष्ट करत असताना. आणि हे 2 टॉपिक निघल्यावरती मला लक्षात आलं, ह्यांचं नाव आहे अनिशा. अनिशा मॅडमच्या नावाचा अर्थच आहे कंटिन्युटी आणि सातत्य. हा एक पॉझिटिव्ह नोट या पॉडकास्टमध्ये म्हणायला लागेल, काय हरकत नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं एक डाएट बॅलन्स करत असताना शरीराला ज्या पद्धतीनं सगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज आहे, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, इव्हन फॅट्स आर टू इम्पॉर्टंट. ऍक्च्युअली फॅट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोबायोटिक्स, त्या म्हणजे हे सगळे घटक ज्या पद्धतीनं इम्पॉर्टंट आहेत त्या पद्धतीनं बॉडी मधलं सुद्धा फॅट पर्सेंटेज, मसल्स आणि या सगळ्यांचा एक बॅलन्स असणं सुद्धा गरजेचं महत्वाचं आहे. मग मी क्रॅश डायटिंग म्हणून एक ऐकलंय. क्रॅश डायटिंग आहे, त्यानंतर इंटरमिडिएट डाएट सुद्धा आहे न्यूट्रिशन मध्ये. तर 2-3 प्रकारचे डाएट मी ऐकलेले आहेत. एक क्रॅश डाएट आहे, इंटरमिडिएट डाएट आहे, तर त्याबद्दल सांगा. ऍक्च्युली क्रॅश डाएट किंवा फॅट डाएटचं मेन गोल काय असतं की तुमचं खूप कमी दिवसात जास्त वजन कमी आलं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला 1 महिन्यात 7-8 किलो कमी करायचं आहे. तर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर तुमचं एका महिन्यात तुमचं एवढं वजन वाढलेलं असतं का? वाढताना ती स्लो प्रोसेस असते ना. तुम्ही थोडं 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 तुमचं वजन वाढत गेलेलं असतं. सो ते तुम्ही अचानक कमी करायला गेला तर ते तसंही नॅचरली ते तुम्ही त्याच्या विरोधातच जाताय, तुमच्या बॉडीच्या विरोधात चाललाय तुम्ही. कारण ते अचानक वाढलेलं नाहीये, ते वजन हळूहळू वाढले. मग तुमचं काय होतं क्रॅश डाएटिंग मध्ये की एका महिन्यात एवढं काहीतरी कमी करायचं.
सो तुम्हाला कुठेतरी कॅलरी डिफिसिट आणावा लागतो. ओके. कॅलरी डिफिसिट कसा आणला जातो तर तुमच्या जेवणातले कुठले तरी घटक कमी करावे लागतात. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एखाद्या वेळेस कार्ब कमी करता, म्हणजे हाय प्रोटीन डाएट घेता किंवा मग लो कार्ब डाएट घेता, राईस कमी करता. हा, येस येस. म्हणजे तसं तुम्ही कुठला तरी जेवणातला एक घटक कमी करता किंवा मग तुमच्या इटिंग विंडोज कमी करता. म्हणजे इंटरमिटेंट फास्टिंग मध्ये ते होतं, तुमच्या इटिंग विंडोज कमी करता. म्हणजे तुमच्या दोन्ही जेवणांमध्ये थोडंफार अंतर असतं. म्हणजे तुम्ही एक 3-4 तासांनी खात असता ते तुम्हाला 7-8 तास त्याच्यात गॅप असतो. गॅप ठेवायला लागतो तिथं, गॅप पडतो. म्हणजे इन द सेन्स काय होतं की कॅलरी डिफिसिट ह्याचं मेन गोल काय हे करतो की कॅलरी डिफिसिट करायचं. म्हणजे वेट लॉस मध्ये कॅलरी डिफिसिट इज अ मेन पॉइंट, बट तुम्ही ते हळूहळू करत जा. क्रॅश डायटिंग मध्ये काय होतं ते तुम्ही 1 महिना रेग्युलर फॉलो करता व्यवस्थित, ते कमी येतं आणि तुम्ही बॅक टू नॉर्मल येता. ओके. तुम्ही बॅक टू नॉर्मल जेव्हा येतं तेव्हा तुम्हाला ते लाईफस्टाईल म्हणून फॉलो करणं शक्य नसतं, मग त्यामुळे परत वेट गेन होतं. सो क्रॅश डायटिंगचा हा एक तुम्हाला हे होतं की तुम्ही त्या वेळेत कमी करता, तुम्ही हॅपी होता आणि अचानक मग तुम्ही सगळं बाहेरचं, कारण तुम्ही 1 महिना ते खूप कंट्रोल केलेलं असतं आणि मग नंतर अचानक ते गेन व्हायला सुरुवात होते. त्यावेळी आपण आरशात बघतो, सेल्फीज काढतो, रील्स बनवतो आणि परत खायला सुरुवात करतो आणि आपल्याला ते रिवॉर्डिंग फिलिंग पाहिजे असतं की मी आता इतकं केलं किंवा 1 महिना मी असं कंट्रोल केले, सो मला काहीतरी रिवॉर्ड, मी हे डिझर्व करते. तर मला काय म्हणायचं की हे तुम्ही 1 दिवस खाऊ शकता, असं नाहीये की 1 दिवस खाल्ल्याने वजन वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. पण हे तुम्ही जर ही परत लाईफस्टाईल, तुमची आधीची लाईफस्टाईल परत आणली, आपण तुमची लाईफस्टाईल 1 महिन्यापुरती का बदलली होती, कारण ती तुमची लाईफस्टाईलच चुकीची होती. सो ते आपण जे चेंजेस केले ते लाईफ टाइम साठी आहेत, हे फक्त 1-2 महिन्यांसाठी चेंजेस नसावेत. हे जेव्हा तुम्ही लाईफ टाइम फॉलो कराल तुम्हाला या सगळ्याचा त्रास होणारच नाही की सारखं वजन वाढलं, सारखं कमी झालं, ह्याचा त्रास होणार नाही. का तर तुम्ही लाईफस्टाईल म्हणून करताय ते तुमचं जर गोल असेल 1-2 महिन्यापुरतं करायचं आणि सोडायचं, तर ते तुम्हाला अचीव नाही करता येणार आयुष्यभरासाठी. ओके. बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की क्रेविंग्स होतात, येस, आणि मग इमोशनल इटिंग्स होतात. खास तर मुलींच्या बाबतीत हे होतंय, जाता जाता घरी कुठेतरी चौपाटी लागली आणि तिथं मग पाणीपुरीची आपल्याला तिथं स्टॉल दिसतो आणि मग ते ओळीनं एक स्टॉल सगळे सुरू होतात. मग ते एक्झॅक्टली क्रेविंग आणि इमोशनल इटिंग काय आहेत तेही तुम्ही सांगा आणि ते कसं कंट्रोल करू शकतो. क्रेविंग्स मेनली स्टार्ट होतं, म्हणजे ट्रिगर होतात ते आपल्या स्ट्रेसमुळे. ओके. तुमचे स्ट्रेस लेवल्स जास्त असतील, तुम्हाला स्ट्रेस जास्त असेल तर तुम्हाला कॉर्टिसॉल रिलीज होतं. म्हणजे कॉर्टिसॉल हार्मोन तुमच्या शरीरात रिलीज होतो, मग तो काय करतो तुमचे ॲपेटाईट वाढवतो आणि ॲपेटाईट वाढली की एकतर तुम्हाला हेल्दी फूड्स, त्या तुम्ही मनस्थितीत नसताय की जाऊन हेल्दी फूड खावं. सो जनरली सगळे अनहेल्दी फूड, जंक फूड्स किंवा फ्राईड फूड याकडे वळतात आणि ते खाल्लं की तुम्हाला फक्त ते इमोशनल इटिंग होतं किंवा त्याने तुमचं पोट भरेल असं नाही, तुम्हाला परत भूक लागते थोड्या वेळाने किंवा तुम्ही पोट भरेल असं खात नसता. तेव्हा ऍक्च्युली ते तुम्हाला माइंडला शांत करण्यासाठी ते असतं फक्त. खरं तर स्ट्रेसमुळे बऱ्याच गोष्टींचा परिणाम आपल्या बॉडीवरती आणि माइंडवरती होतो आणि जिथं स्ट्रेस हा विषय येतो, अजून एक तिथं एक त्या स्ट्रेससाठी एक खूप मदतगार साबित होणारा कायम विषय आहे, तो म्हणजे योगा. योगा ही एक्सरसाइज आहे की ती होल अँड सोल वरती ट्रीट करते, पूर्ण बॉडी आणि माइंड नरिश करते. जसा जिमचा काहीतरी एक वेगळा छान इफेक्ट आहे, जसा रनिंगचा, वॉकिंगचा आणि बाकी एक्सेसिव्ह जे वेट ट्रेनिंग्स आहेत त्याचा वेगळा इफेक्ट आहे, तसा एक योगा एक थेरपी आहे असं म्हणायला लागेल. कारण ते पुन्हा एकदा मी रिपीट करतो, ते पूर्ण माइंड अँड बॉडी अँड सोल वरती ट्रीट करते. म्हणजे पायाच्या अगदी नखापासून ते चेहऱ्याच्या ग्लो पर्यंत त्याचा इफेक्ट होतोय. मग योगा कशा पद्धतीनं स्ट्रेससाठी मदत करतं आपल्याला. तुम्ही जर डे टू डे लाईफमध्ये तुम्ही एक 30 मिनिट्स जरी योगासाठी काढलेत किंवा तुम्ही एक बेसिक सूर्यनमस्कार आणि अनुलोम विलोम, भ्रामरी, म्हणजे हे मेडिटेशन प्रॅक्टिसेस आहेत, म्हणजे ब्रीदिंग प्रॅक्टिसेस आहेत, एवढे हे बेसिक जरी तुमच्या डे टू डे लाईफमध्ये ठेवलं तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होतो. म्हणजे तुमचे स्ट्रेंथ लेवल्स पण वाढतात. ॲक्च्युली योगाचे आणि स्ट्रेंथ लेवल्स ॲक्च्युली कोणी कनेक्ट नाही करत, पण तुम्ही जर सूर्यनमस्कार तुम्ही स्लो पेसमध्ये घालत असाल तर त्याचा उपयोग आपल्याला स्ट्रेंथ लेवल वाढवण्यासाठी पण होत असतो. आणि योगामध्ये तुमचं फक्त शरीर नाही होत, तुमचं माइंड अँड तुमची बॉडी हे कनेक्टेड आहे.
सो त्यावर योगा काम करतं. म्हणजे तुम्हाला दोन्ही माइंड रिलॅक्स वाटेल तुमची आणि बॉडी रिलॅक्स वाटेल, किंवा तुम्हाला दिवसभर ते बॉडी पेन नाही जाणवत, किंवा तुम्ही जर तुम्ही सकाळी केला योगा तर तुम्ही दिवसभर रिलॅक्स राहता किंवा फ्रेश राहता. म्हणजे माइंड रिलॅक्स करण्यासाठी आणि तुमची बॉडी रिलॅक्स करण्यासाठी योगाचा उपयोग होतो. मग हे योगाचे सेशन्स जे आहेत ते तुम्ही कुठे आणि कसे घेता? मी आता ऑनलाईन माझे सेशन्स चालू आहेत. कुणाला एनरोल करायचं असेल तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. नक्कीच. आणि ऑनलाईन सेशनचा खरं तर फायदा होतोय असं म्हणायला लागेल, कारण ऑनलाईन म्हणल्यावरती लोक थोडंसं परत डिस्ट्रॅक्ट आणि डिस्टर्ब होतात. लोकांना असं वाटतं की ते समोर पाहिजे, आम्ही समोर शिकणार. बट योगा तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही याचा क्लास केलात तर तुम्हाला कुठं बाहेर जायची पण गरज नाही. तुम्ही आहे त्या प्लेसवरती, तुम्हाला इक्विपमेंट्सची पण काही गरज नाही. तुम्ही एक योगा मॅट अंतरली की तुमचा योगा चालू होईल. आणि योगाचे रिझल्ट खरोखर म्हणजे तुम्ही स्वतः बघाल. तुम्ही युट्यूबवरती बरेचसे व्हिडिओज बघू शकतात आणि त्यातून तुम्ही ते रिझल्ट बघू शकतात. म्हणजे जितका बाकी कुठल्याही एक्सरसाइजने रिझल्ट येत नाही तितक्या तुलनेनं जास्त चांगला रिझल्ट आणि तितकं फायदेशीर आहे. तुम्ही बाहेर जाणार आहे, तुमचं पेट्रोल वाचणार आहे पहिली गोष्ट, आणि बाहेर जाणार तुम्ही मेनली पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड ह्या आजारांवर तुम्ही योगामुळे तुम्ही मात करू शकता. तुम्ही जर डे टू डे लाईफ मध्ये ठेवलं, मेनली परत कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्हाला त्याचा हळूहळू फायदा दिसत जातो. म्हणजे मंथलीचा टास्क. आणि योगा इज अ स्लो प्रोसेस. म्हणजे तुम्ही असं बोलूच नाही शकत की लगेच मला रिझल्ट दिसले पाहिजेत. ते हळूहळू तुमचं सगळं बदलत जातं, आतून बदलत जातं तुमच्या सगळ्या प्रोसेस, आणि मग ते हळूहळू नीट होत जातं सगळं. म्हणजे तुमचे जे प्रॉब्लेम्स होतात ते हळूहळू क्युअर होत जातात. त्यामुळे तर कोल्हापूरचे रस्ते सगळ्यांना माहिती आहेत. आता तुम्ही म्हणाल हा रस्त्याचा विषय इथनं कुठून निघला. ह्या कोल्हापूरच्या रस्त्यांवरनं गाड्या चालवत असताना सगळ्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आता फेस करायला लागलेत. कोणाची मान दुखते, कोणाची मान अवघडलेली आहे, कोणाचे पाय दुखतात, गुडघे दुखतात, कंबर आणि मणक्याचा तर वेगळाच विषय. मग ह्या सगळ्या पेन्सला सामोरं जायला किंवा ह्या सगळ्या पेन्सला ट्रीट करायला ह्या सगळ्या गोष्टी व्हायला नकोत म्हणून योगा, आपल्याला योगामधली कुठली आसनं आहेत का की ज्या आसनं आहेत किंवा थोडेसे स्ट्रेचेस आहेत जे तुम्ही रोज करू शकता. इवन बाबा दिवसभर समजा आपण ते गाडी किंवा तुमचे रोजचं बैठक काम असेल तर तुम्ही 2-3 आसनं आहेत जे पर्वतासन किंवा मार्जरासन, वितिलासन, हे जे 2-3 आसनं आहेत ते तुम्ही रोजच्या जीवनात तुम्ही एक 5 मिनिटं काढून जरी ते आसनं केलीत किंवा ते स्ट्रेचेस केलेत तर तुम्हाला तेवढा रिलीफ मिळू शकतो. त्यामुळे ते 2-3 आसनं आहेत ती तुम्ही त्या डे टू डे लाईफ मध्ये ठेवू शकता. किंवा बेसिक सूर्यनमस्कार जरी घातलेत ना, सूर्यनमस्कारांमध्ये सुद्धा तुम्हाला रिलॅक्सेशनच मिळत असतं. त्यात सुद्धा हे आसन रिपीट होत असतात सारखे. सो तुम्ही ते पण करू शकता. मेनली तुम्ही सूर्यनमस्कार केले तर तुमचं रिलॅक्सेशन म्हणजे बॉडी रिलॅक्स पण होते, तुमचं माइंड पण चांगलं राहतं. आणि तुम्हाला जर कुठे बॅक पेन किंवा नेक पेन, कारण की सूर्यनमस्कार तुमच्या होल बॉडीवर वर्क करत असतं, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही जॉईंट्समध्ये पेन होत असतील तर तुम्ही रोज सूर्यनमस्कार घातले तर ते ग्रेटच आहे. ते वेट लॉससाठी पण तुम्हाला मदत करू शकतं. कारण जर तुम्ही ते फास्ट पेसमध्ये घालत असाल तर त्याचा कार्डिओ म्हणून उपयोग होतो. सो ते वेट लॉसमध्ये पण तुम्हाला मदत करू शकतं. आणि तुमचे स्ट्रेंथ लेवल वाढवायचे असतील तर तुम्ही ते स्लो पेसमध्ये घालू शकता आणि बाकीचे पण हे करू शकता. म्हणजे मी का सांगते की सूर्यनमस्कार हे खूप बेसिक आहे, म्हणजे ते तुम्ही तेवढं तरी तुम्ही करू शकता. आणि एक बेसिक 2-3 स्ट्रेचेस केले की दॅट्स इट. म्हणजे फार काही करणार, तुम्हाला एक फक्त हेल्दी राहायचं असेल तर तुम्ही तेवढं करू शकता. म्हणजे नक्कीच. आणि विषय खरं तर न्यूट्रिशन आणि योगाचा सुरू आहे, डाएटचा सुरू आहे. आणि बघितलंय की तुम्ही सुद्धा बघितलं असेल ना, बऱ्याच लोकांना लोक एक नमुने असतात की डाएट म्हणजे जर काही आपल्याला खाणं बंद करायचंय किंवा त्या गोष्टी खायच्या कमी करायच्या आहेत, जंक फूड वगैरे, ते मी आजपासून बंद करणार. म्हणजे मी आता खाणार, आता मी खातोय हे, आम्ही आज शेवट मी आज बंद करणार. आणि व्यायाम नेहमी उद्यापासून सुरू होतो. आणि अशा गोष्टी तुम्हाला इग्नोर करायच्या असतील खरं तर त्याचसाठी आपल्याला एका कोचची गरज आहे. बरोबर आहे ना, कारण स्वतःहून काही गोष्टी आपल्याकडून तुम्ही अकाउंटेबल राहता. जेव्हा तुम्ही कोच कडे जेव्हा तुम्ही कोच अपॉइंट करता किंवा एक पर्सनल ट्रेनर अपॉइंट करता किंवा डायटिशियन अपॉइंट करता तेव्हा तुम्ही त्यांना अकाउंटेबल राहता. म्हणजे तुम्हाला एक पीअर प्रेशर असतं की मला हे या दिवशी त्यांना हे रिझल्ट द्यायचे आहेत किंवा ते तुम्हाला मोटिवेट करत असतात. जेव्हा हे तुम्ही स्वतःहून करत असता ते मग खूप तुमचा माइंडसेट तेवढा स्ट्रॉंग पाहिजे की तुम्ही स्वतः करू शकता.
पण जर तुम्ही तेवढा माइंडसेट तुमचा स्ट्रॉंग नसेल आणि त्यात आणि कसं होतं की तुम्हाला इन्फॉर्मेशन तेवढी नाही मिळत, कारण त्यांनी त्या फील्डमध्ये काहीतरी मास्टरी केलेली असते किंवा त्यांनी त्याचं नॉलेज घेतलेलं असतं. आपल्याला तितकं डीप नॉलेज नसतं, मग आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी करतो आणि मग त्याचे वेगळे रिझल्ट दिसतात, असं होतं. म्हणजे आता काही जण लोक डाएट करतात, पण ऍक्च्युली डाएट म्हणजे काय हे माहीत नसतं. एकदम खाणं कमी करायचं किंवा एकदम कार्ब्स कमी करायचे असं केलं जातं आणि मग नंतर त्याचा एकदम विकनेस येतो किंवा हिमोग्लोबिन कमी होतं, हे असे प्रकार होतात. सो जर तुम्ही व्यवस्थित गायडन्स घेऊन नाही केलं तर हे तुम्हाला भोगावं लागणारच आहे. सो तुम्ही एक व्यवस्थित गायडन्स घ्या न्यूट्रिशनचा किंवा एक डायटिशियनचा व्यवस्थित गायडन्स घ्या. ते तुम्हाला बॅलन्स्ड मील काय असतं हे सांगतील, तुम्हाला कुठले घटक तुमच्या जीवनात रोजच्या खाण्यात इन्क्लूड केले पाहिजेत किंवा ते तसं लाईफस्टाईल तुम्ही तशी कशी फॉलो करू शकता हे सांगतील. सो ते करणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक कोचची मदत घ्या, एक न्यूट्रिशनिस्टची मदत घ्या फॉर एक्सरसाइज अँड डाएट. कारण प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं असतं, प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं डाएट करायला लागतं आणि त्या पद्धतीने योगा आणि तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंट्स पण वेगवेगळ्या असतात. तर तुम्हाला समोरच्याला एक डाएट दिलाय, तो जाऊन तुम्ही फॉलो करायला लागला तर तुमच्या बॉडीला तो फुलफिल नाही होणार, कारण की तुमच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. ते सगळ्यांनाच एक डाएट नाही लागू होऊ शकतं, कारण तुमच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत, त्यानुसार तुम्हाला डाएट फॉर्म केला पाहिजे. मग हे का करायचं तर तुम्हाला जर तुम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करत राहिलात तर तुम्हाला बॅलन्स्ड मील मिळतं, नाहीतर मग तुम्हाला बॉडी रिक्वायरमेंट्स फुलफिल नाही होत. आणि हे कसं कधी कळतं की तुम्ही जेव्हा तुमच्या बॉडीचे पॅरामीटर्स चेक कराल, मग हे जनरली तुम्हाला न्यूट्रिशनिस्टकडेच असतं की तुम्ही बॉडी पॅरामीटर्स चेक करणार आणि मग त्याच्यावर आधारित ते तुम्हाला तुमचं बॅलन्स मील जे काय असेल ते फॉर्म करतात. त्यानुसार ते फॉर्म करतात की तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज आहे आत्ता बॉडीला आणि कुठल्या गोष्टी तुमच्या बॉडीतून कमी झाल्या पाहिजेत, यावर आधारित तुमचा डाएट प्लॅन आखला जातो. हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, कारण प्रत्येकाच्या बॉडीमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे हे बदलत असतं. असं नाही की सगळ्यांच्याच बॉडीमध्ये हे कमी आहे किंवा हे जास्त आहे, असं नाही होत. सो त्यानुसार ते फॉर्म होत असतं. पण एक्झॅक्टली एक बॅलन्स डाएट किंवा आपण एक डाएट मॅनेज करणं म्हणतो, सिंपल डाएट मॅनेज करणं म्हणजे नक्की काय? आणि त्यानंतर जर तुम्ही लंचमध्ये असेल तर लंचमध्ये तुम्ही एक फुलका, त्याच्यासोबत तुम्ही प्रोटीनचा सोर्स तुम्हाला पाहिजे तो घेऊ शकता. कोणी जर व्हेजिटेरियन असेल तर पनीर किंवा डाळी हे तुम्ही इन्क्लूड करू शकता, किंवा मग चिकन किंवा अंडी हे घेऊ शकता. फायबरसाठी तुम्हाला भाज्या घेऊ शकता, पालेभाज्या घेऊ शकता, तुमचे सॅलेड्स घेऊ शकता. हे असं तुम्ही बॅलन्स्ड केलं पाहिजे मील. म्हणजे तुमच्या ह्याच्यात प्रोटीन, फॅट्स, परत फॅट्समध्ये पण प्रकार आहेत, म्हणजे ट्रान्स फॅट आणि हेल्दी फॅट. जर तुम्ही रिफाइंड ऑइल वापरत असला तर ते इतकं हेल्दी नाही आहे तुमच्यासाठी. तुम्ही कच्च्या घाण्याचं तेल किंवा बटर किंवा तूप हे सगळ्यात बेस्ट. म्हणजे तुम्ही जर रोजच्या जेवणात जर तूप वापरत असाल तर ते सगळ्यात बेस्ट आहे. किंवा आता आपण जेवताना पण तूप वगैरे नाही घेत शक्यतो, पण जर तुम्ही 1 चमचा रोज तूप घ्यायला चालू केलं तर तुम्हाला त्या फॅट्सचे उपयोग नंतर दिसून येतील. हेल्दी फॅट्स ऍक्च्युली. मग हे बॅलन्स झालं, म्हणजे तुम्ही कार्ब घेतलं, म्हणजे एक फुलका किंवा थोडासा भात, काही जे असेल ते, हे कार्ब सोर्स आला तुमचा. तुम्ही आता चिकन, अंडी किंवा पनीर घेतला, हा तुमचा प्रोटीन सोर्स आला. 1 चमचा तूप घेतलं, हा तुमचा फॅट सोर्स आला. आणि जर तुम्ही सॅलड्स किंवा भाज्या वगैरे घेत असाल तर हा तुमचा फायबर सोर्स झाला. इट इज अ बॅलन्स्ड मील. ओके, हे असं तुम्ही लंच तुमचं असं मॅनेज करू शकता. डिनरला पण तुम्ही हे रिपीट करू शकता. सो हे जर तुम्ही असं बॅलन्स ठेवलं तर तुम्हाला वेट गेनचा त्रास नाही होत. म्हणजे वेट लॉस झाल्यावर तुम्ही हे असं बॅलन्स ठेवत असाल तर नाही होत. पण जनरली तुम्ही हाय कॅलरी फूड खाताय किंवा फक्त कार्ब खाताय तर तुमचे ग्लुकोज लेवल्स वाढतात, म्हणजे ग्लुकोज स्पाइक होतं आणि मग त्याचं रिझल्ट त्याचे असे होतात की मग ते वेट गेनमध्ये दिसून कन्वर्ट होतं. तर मग ज्या पद्धतीनं तुम्ही एक बॅलन्स डाएट घेता एखाद्या सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट कडून, परत एकदा मी सांगतो की अनिशा मॅडम K11 सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट आणि योगा ट्रेनर आहेत. तर तुम्ही त्यांच्याकडून डाएट प्लॅन घेतलात, तुमच्या बॉडीच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याच्यावरती वर्कआउट केलात, तुम्ही ते डाएट फॉलो केलात, योगा एक्सरसाइज रोज नियमित केलात, तो फ्लो एक मेंटेन केलात, तर तुम्हाला स्वतःला तो डिफरन्स ज्यावेळी जाणवून येईल की हा बाबा मला खूप चांगला फरक आता पडतोय, माझी बॉडी लँग्वेज सुधारतीये. 4 लोकात ज्यावेळी आपण जातो त्यावेळी लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होतोय. ह्या गोष्टी तुमच्या बाबतीत ज्यावेळी कॉन्फिडन्स लेवल पण वाढते. मग ह्या सगळ्या गोष्टी
विथ ऑल द कॉन्फिडन्स तुमच्या बाबतीत ज्यावेळी घडतील त्यावेळी तुम्हालाच त्या डाएटची आणि त्या लाईफस्टाईलची सवय पण लागेल आणि ती लाईफस्टाईल सुद्धा तुम्हाला आवडायला लागेल आणि मग त्यावेळी तुम्हाला बाकीच्या कुठल्याही गोष्टीकडे तुमचं नक्कीच लक्ष जाणार नाही. म्हणजे जे जंक फूड्स असतील आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बॉडीसाठी अनहेल्दी आहेत. खरं तर महिन्यातनं एखादा चीट डे आपला खाण्याच्या बाबतीत असला पाहिजे, त्यावेळी आपण खाऊ शकतो. कारण माणूस आहेत, आपल्या काही डिझायर्स आणि क्रेविंग संपणार नाही आहेत. पण जितकं आपण कंट्रोल करू तितकं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर तुम्ही नक्कीच आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये अनिशा मॅडमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देणार आहोत. तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून न्यूट्रिशनल प्लॅन्स घ्या. योगाच्या क्लासेससुद्धा ऑनलाईन होतात आणि नक्की त्यांच्याशी एकदा तुम्ही कन्सल्ट करा. तर तारा न्यूजच्या माध्यमातून आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्ही खास करून आता आपण यंग आहे तर यंगस्टर्सना काय तुम्ही सांगाल? यंगस्टर्सना हेच सांगेन की आता तुमचं लाईफ खूप हेक्टिक आहे किंवा खूप जणांचे सिटिंग लाईफस्टाईल चालू आहे, म्हणजे सिटिंग वर्क खूप असतं लोकांना. तर तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये एक 30 मिनिट्स काढा तुमच्या एक्सरसाइजसाठी. बेसिक स्ट्रेचेस तुम्ही करू शकता तेवढं करा आणि एक थोडीशी हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करण्याचा ट्राय करा. नक्कीच रोज आपण एक्सरसाइज केली तर नक्कीच ज्या पद्धतीनं आपलं बॉडी व्यवस्थित राहू शकते, होल अँड सोल माइंड व्यवस्थित राहू शकतं, तितकी विल पॉवर सुद्धा वाढेल आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी चांगला आपल्यासाठी नक्कीच घडतील असं म्हणायला काही हरकत नाही. तर आज तुम्ही या स्टुडिओमध्ये येऊन, आमच्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये येऊन खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. खूप खूप थँक्यू. आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. धन्यवाद.